ए तायडी, अरे कवर रडत बसणार आहे? दादा, संपलं रे आयुष्यात माझं सगळं. आता माझं जगून तर काय फायदा. फक्त या पोटातल्या लेकरासाठी जगते बघ. असं अर्ध्यावट सोडून गेले आमच्या दोघांना ते. सगळं आयुष्य संपलं म्हणते. आम्ही नाही का तुझ्यासाठी? तायडे, लोक मंदिरात जातात, पाया पडतात, कोण पैसा मागतं, कोण संपत्ती मागतं, कोण हरवलेला व्यक्ती मागतं. पण तुला एक सांगू, गेलेली वेळ, गेलेला माणूस परत येत नाही का? पण याने असं नाही ना की आपलं आयुष्य संपून जातं. तुझं आयुष्य लय मोठं आहे तायडे. आमच्या एका चुकीमुळं तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. हे बघ, तुझ्या जागी जर मी असतो ना, तर कदाचित मी जगलो पण नसतो. ज्या बाईचा नवरा गेलाय, सासू मेली, सासरा मेलाय, ज्या बाईला कोणाचा आधार नाही, ती बाई कशी जगत असेल सगळं जाणवतंय बघ. पण आम्ही असताना तू का रडते? तुमच्या भरोशावर मी किती दिवस राहील दादा? ए येडा बाई, तुझा भाऊ तुझ्यासाठी, तुझा बाप तुझ्यासाठी. अगर रक्ताची नाती रक्ताच्या नात्यालाच उपयोग येतात. ते कुठलं खानदान संपलं म्हणजे आम्ही काय मेलो आहे तुझ्यासाठी? हे ताई, सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. पण असं नाही ना की सूर्य मावळला माहिती परत येणारच नाही. अगं तुझं आयुष्य लय मोठं आहे बाई. माझा आई, तू खचू नको यार. तू अशी रडली तर आम्हाला जेवण जात नाही. अगं गेले 2 दिवस झाला अन्न जेवलं नाही ग. तू सांग, तुझं अशी रडत बसतं तर कसं जगायचं आम्ही? मग काय करू दादा? पोरगी एकदा लग्न करून सासरी गेली की ती परकी होती रे. आता तर मी तर सासरची बी नाही आणि माहेरची बी नाही. तायडे, एखाद्याच्या ओझडीत पाणी आलं ना, तो लय प्रयत्न करतो बघ थांबवायचा. पण ही जी ओंजळी असते ना, ही ओंजळी किती बोटाला बोट चिटकू दे, हाताला हात चिटकू दे, ते पाणी थांबतच नाही बघ. हे बघ, आम्ही लय मोठी चूक केली होती. ती चूक आम्हाला सुधारायची. पण तू मदत केली तर आमच्यासाठी एक काम करशील? बोल ना दादा, करेल की. तू त्याला एक फोन लावशील? कशाला बोलवलंयस आता? विचार, मला तुझ्या आधाराची खूप गरज आहे रे. आधाराची? अगं मला नव्हती का आधाराची गरज? पण काय केलंस त्यावेळेस तू? हा, काय केलंस बोल ना. एवढ्या वर्ष तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्या क्षणोक्षणी तुझ्या मागे फिरलो, प्रत्येक वेळ तुझ्या मागे फिरत होतो. तू काय केलंस?
अरे काही बंधनं असतात रे, रक्ताच्या नात्यांमध्ये अडकले होते मी. आणि मला जी वचनं दिली होती, या हातात हात ठेवून जे तू वचनं दिली होती त्याचं काय? अगं जे करायचं होतं ते केलंच ना. आम्ही सगळ्या अख्ख्या खानदानाला विरोध करून तुझ्यासाठी उभा राहिलो. आता तुम्ही काय करता ग? ज्यावेळेस ती वचनं पाळायची वेळ ती, त्यावेळेस सरळ हातात पत्रिका देऊन निघून जाता. अरे काय आम्हाला भावना नाहीत का? काय करणार होते मी? माझ्या बापाला मारताना सोडणार होते का? मारता सांग ना. आणि मला सोडून गेलीस त्याचं काय? मला माफ का दरवेळेस तुमच्या मनाप्रमाणेच आम्ही वागायचं? अगं पुरुषाचं काय मन असते तुला नाही कळायचं. आणि गेलीस ती गेलीस, काय केलंस ग? तुझं चांगलं चाललं ना 2 वर्ष. कधी पाहिलंस माझं काय चालू होतं? मी जगतोय मरतोय. तुम्हाला आठवण येईल तेव्हा आम्ही यायचं कुत्र्यावानी पळत येतं. तुमचं भागलं, तुमचं लग्न झालं की गेला वर तोंड करून. अरे आम्ही मेलो असतो तरी तुला कळलं नसतं. अरे असं काय बोलतोय? कळलं? अगं मला पण तुझी खूप गरज होती ग. दिवस रात्र तुझ्या आठवणीत काढलाय मी. अगं तुझा फोन आला ना, माझी सगळी महत्वाची कामं मी बाजूला ठेवली आणि पळत आलो. आणि तुला वाटलं असेल तू अगोदर येऊन बसलीस. तुला माहित आहे, तू दुपारी फोन केला, मी दुपारपासूनच येत आहे. फक्त इथं यायचं माझं धाडस होत नव्हतं, म्हणून त्या झाडाच्या मागे जाऊन थांबलो होतो तुझी वाट पाहत. मला वाटलं तू समजून घेशील म्हणून मी हा निर्णय घेतला. मी माझ्या मनाने नव्हता घेतला, पण आता काय फायदा? या काळाने सगळं राहून घेतलं माझ्याकडनं. आणि तू पण जा तू पण. ऐक अगं, आम्ही प्रेम करणारी माणसं आहे. असं जायसाठी आम्ही जन्म नाही घेत. अगं 2 वर्ष काय, अगं 100 वर्षानंतर जरी आली असती ना, तरी हा विजू इथंच तुझी वाट बघत बसला असता. हे बघ ऐक, आता झालं गेलं ते जाऊ दे सगळं. तुला एक सांगू, तुझ्या भावाचा मला फोन आला होता. मला त्यानं सगळं सांगितलंय. आता मीच तुला विचारतो, जे झालं ते सगळं सोडून दे. माझ्यावर आयुष्य जगशील. अरे पण माझ्या पोटात बाळ आहे, त्याचं काय? त्याच्यासही स्वीकारशील तू मला? अगं मी प्रेम तुझ्या शरीरावर नव्हतं केलं, मी प्रेम तुझ्या मनावर केलं होतं. अगं आम्ही पोरं आहे ना, पोरं शरीरावर प्रेम करत नाही कधी, मनावर प्रेम करतो, मनाव. आणि मला तू मनापासून पाहिजे. आणि पोराचं काय ग, मी पोरा सकट तुला सांभाळायला तयार आहे. फक्त आता साथ सोडून जाऊ नको. पण हे बघ, माझी एक अट आहे. आता जे पहिलं घडलं ते मला आता नकोय. जर तुझा बाप तुझा हात माझ्या हातात देत असेल ना, तरच मी तुझ्यावर लग्न करेन. मामा, त्या बापाची कळकळीची विनंती आहे पोरा. मी लई मोठी चूक केली रे. मी ओळखलं नाही तुमच्या दोघांचं प्रेम. सगळीच पोरं अशी नसतात रे, हे मला कळायला पाहिजे होतं. सगळीच पोरं प्रेम करतात, पण तुझ्यासारखं प्रेम करणारा पोरगा मी आजच बघितलंय. माझ्या एका चुकीमुळे माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं झालं रे. माझ्या पोरीला पदरात घेशील? अहो मामा, खरं तर मी हिच्यावर खूप प्रेम करत होतो, पण माझंच नशीब चांगलं की देवानं मला ह्या जन्मात पुन्हा तिची साथ मिळायची वेळ आणून दिलेली. खरंच माझ्या पोरीला पदरात घेशील? येतो. ये बाळा इकडं. जी प्रेमाची गाठ मी तोडली होती, ती पुन्हा प्रेमाची गाठ परत बांधतो. माझ्या पोरीला जीवा पाठ जपव.
मित्रांनो, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना, ते प्रेम जर खरं असेल ना, तर तुटलेलं प्रेम सुद्धा जुळवण्याची ताकद त्या प्रेमात असते.